रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। तरुणीची निर्घुण हत्या झाली आहे। माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील हा धक्कादायक प्रकार आहे। तरुणीच्या हत्याकांडानं संपूर्ण रायगड जिल्हा आता हादरून गेला आहे। गोरेगाव पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। हत्याकांडातील संशयित मात्र फरार झाल्याची माहिती आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, नेमकं काय घडलंय? कृपा, जसं आपण आता या ठिकाणी उल्लेख केला त्यानुसार रायगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या लोणेरेमध्ये ओमकार रेसिडेन्सी नावाचं एक लॉजिंग आहे आणि या लॉजिंग मध्ये एका 22 ते 23 वर्षीय युवतीची निर्घुणपणे हत्या लॉजिंगच्या रूम मध्ये केलेली धक्कादायक बाब या ठिकाणी समोर आलेली आहे। पोलीस स्थानिक गोरेगावचे असतील, अलिबागची फॉरेन्सिक टीम असेल, ही घटनास्थळावरती पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमनी तपास केलेला आहे। त्यानंतर इथला जो मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार ही तरुणी लॉजिंगच्या बेडवरती विवस्त्र अवस्थेत होती आणि तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला गेलेला आहे। त्यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत तिचा त्या ठिकाणी मृतदेह आहे तो पोलिसांना आढळून आलेला आहे। अर्थातच या संदर्भामध्ये ज्या लॉजिंगची रूम ज्यांनी बुक केली होती तो इसम हा रत्नागिरी जिल्ह्यातला असल्याचं एक प्राथमिक माहिती आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एक पथक या इसमाचा शोध घेण्याच्या मागावरती आहे आणि आपल्याला विशेष सूत्रांकडून जी माहिती मिळते लोकशाहीला त्यानुसार काही वेळापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेने एका पथकाने या संशयित आरोपीला नवी मुंबईतील रबाळे येथून ताब्यात घेतलंय, ही देखील माहिती आपल्याला पोहोचते। या प्रकरणामध्ये निश्चित स्वरूपामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र हे प्रकरण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हम रस्त्यावरती झाल्यामुळे प्रचंड खळबळ निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि महामार्गावरची घटना असल्यामुळे इथे बघ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। कृपा, हे नक्की हत्याकांड कशामुळे घडलं, का घडलं आणि किती वाजता घडलं याबाबत मात्र पोलिसांनी खुलासा केला नाहीये। मात्र निश्चित स्वरूपामध्ये या हत्येमागे काय गूढ आहे हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कृपा, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।